नमस्कार, मी निमेश वहाळकर. साप्ताहिक विवेक तर्फे आपण सर्वांचं स्वागत. साप्ताहिक विवेक आयोजित युद्धस्य कथा रम्या या विशेष व्हिडिओ मालिकेचं आजचं हे तिसरं सत्र आहे. आजच्या या भागात आपण 1971 सालचं पाकिस्तान युद्ध आणि 7 मराठा लाईट इन्फंट्री या रेजिमेंटची कामगिरी अशी आपल्यासमोर उलगडली जाणार आहे आणि ब्रिगेडियर हेमंत महाजन हे 2 भागांमध्ये आपला हा विषय मांडणार आहेत. आणि यातला दुसरा भाग हा दिनांक 30 जानेवारी रोजी साप्ताहिक विवेकच्या याच फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलवरनं प्रसिद्ध होईल. तेव्हा न विसरता आजच साप्ताहिक विवेकचं हेच फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल न विसरता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपले आजचे वक्ते निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर हे भारतीय लष्करामध्ये मराठा लाईट इन्फंट्रीमध्येच सेवेमध्ये होते. राष्ट्रीय सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयांमधले तज्ज्ञ म्हणून ते आज आपल्याला परिचित आहेत. अनेक वृत्तपत्र आणि नियतकालिकांमध्ये त्यांचे लेख या विषयांवरचे प्रसिद्ध होत असतात. त्यांच्या अनेक ठिकाणी व्याख्यानही होत असतात. महाजन सर, साप्ताहिक विवेकच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. आणि मी आता आपल्याला विनंती करतो की आपण आजचा विषय मांडावा. महाजन सर. जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन, साप्ताहिक विवेकच्या 1971च्या बांगलादेश मुक्ती संग्राम आणि भारत पाकिस्तान युद्धाच्या एका सिरीज ऑफ प्रेझेंटेशन मध्ये स्वागत करतो. मी साप्ताहिक विवेक, तरुण भारत आणि इतिहास संशोधक मंडळ या सगळ्यांचा आभारी आहे की आज आपण मला एका महत्वाच्या विषयावरती सगळ्यांच्या समोर बोलण्याची संधी दिली. 1971चा जो हा रणसंग्राम होता जो पाकिस्तानशी झाला तो 2 भागामध्ये वाटला जातो. एक तर त्यावेळेचं वेस्ट पाकिस्तान किंवा सध्याचं पाकिस्तान आणि दुसरं त्यावेळेचं ईस्ट पाकिस्तान म्हणजे सध्याचा बांगलादेश. या 2 ठिकाणी या लढाया झाल्या. आणि जर युद्धाच्या जर आपण ऑफिशियल डेट्स बघितल्या तर असं मानलं जातं की 3 डिसेंबरला युद्ध पाकिस्ताननी सुरू केलं, ज्या वेळेला पाकिस्तानच्या विमानांनी आपल्यावरती हल्ला केला आणि 4 डिसेंबरला प्रत्युत्तर देत भारताने हे युद्ध सुरू केलं आणि हे युद्ध 16 डिसेंबरला संपलं. एक तर 15 जानेवारी जो दिवस आहे त्याला आर्मी डे असं म्हटलं जातं, कारण या दिवशी भारतीय सैन्याचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल करियप्पा बनले आणि त्याच्या आधी भारतीय सैन्याचे जे कमांडिंग जनरल्स होते ते ब्रिटिश आर्मीचे होते. आणि एवढंच नव्हे तर याच वेळेला भारतीय सैन्याने काश्मीरमध्ये हा प्रवेश केलेला होता आणि काश्मीर मधली ही लढाई सुरू झालेली होती. आणि ज्या लढाईचं नंतर जे नेतृत्व ऑक्टोबर नंतर सुरू झालेली लढाई ते नेतृत्व जनरल करियप्पाने केलं होतं. म्हणून 15 जानेवारीला आर्मी डे असं म्हटलं जातं. आणि 16 डिसेंबर हा जो दिवस आहे त्याला विजय दिवस असं म्हटलं जातं, कारण या दिवशी 1971च्या लढाई जी होती ती आपण पूर्णपणे जिंकलेलो होतो. तर या युद्धाविषयी तर मी सगळं बोलणारच आहे, परंतु हे ज्या 2 महत्वाच्या घटना आहे त्याविषयी मी पहिले बोलावं असं मला वाटलं. बांगलादेशची लढाई किंवा बांगलादेश मुक्ती संग्राम किंवा भारत पाकिस्तान युद्ध हा एक मोठा विषय आहे. आणि हे युद्ध जे आहे या युद्धामध्ये भारताने बांगलादेशचे 2 तुकडे केले आणि 16 डिसेंबरच्या पुढे ज्या वेळेला बांगलादेश स्वतंत्र झाला त्यावेळेला ईस्ट पाकिस्तान म्हणजे सध्याचा बांगलादेश झाला आणि उरलेला भाग जो त्यावेळेला वेस्ट पाकिस्तान होता त्याला आपण पाकिस्तान म्हणून असं ओळखतो. मी या सगळ्यांविषयी तर नक्कीच बोलणार आहे, परंतु यावरती मी लक्ष जास्त केंद्रित करणार आहे ते म्हणजे या युद्धामध्ये मराठा रेजिमेंटनी जी वीरगाथा गाजवली त्याच्यावरती मी जास्त लक्ष केंद्रित करीन. 71ची लढाई ज्या वेळेला झाली त्यावेळेला तंत्रज्ञान हे एवढं चांगलं नव्हतं. त्यावेळचे फोटोग्राफ, त्यावेळचे नकाशे हे चांगल्या पद्धतीने अवेलेबल नव्हते. तर त्यावेळचे जे शूर सैनिक होते त्यांचे फोटोग्राफ दाखवायचे म्हटले तर ते सगळे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहेत, अतिशय जुने आहेत. आणि आता जे टेक्नॉलॉजी मध्ये जे सॉफिस्टिकेशन आलेलं आहे ते त्यावेळेला अजिबात नव्हतं. तर म्हणून अनेक वेळा आपण ज्या वेळेला
या युद्धाविषयी बोलतो, तर युद्धात जो पराक्रम गाजवला होता त्याला एका चांगल्या फोटोग्राफच्या मदतीने, चांगल्या नकाशांच्या मदतीने दाखवणं हे अतिशय डिफिकल्ट होतं. कम्पॅरेटिव्हली आपण ज्या वेळेला कारगिल वॉर विषयी बोलतो त्यावेळेला त्यावेळचे म्हणजे व्हिडिओज अवेलेबल आहेत. कॅप्टन विक्रम बात्रा यांनी दिलेला इंटरव्ह्यू अवेलेबल आहे. म्हणजे ते युद्ध आपण अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवू शकतो. तसं मात्र 71च्या युद्धामध्ये होत नाही. कारण त्यावेळेचं तंत्रज्ञान आणि इतर गोष्टी या अतिशय कमी होत्या. परंतु तसं झालं तरी पण या युद्धाचं महत्व भारताकरता किती आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या युद्धाचे आपले सर्वात मोठे शिल्पकार होते फील्ड मार्शल SHFJ माणेकशॉ किंवा त्यांना सॅम माणेकशॉ या नावाने सुद्धा म्हटलं जायचं. ज्या वेळेला ते युद्ध सुरू झालं त्याच्या 2 वर्षा आधीपासून ते भारताचे सेनापती होते. आणि युद्धाविषयी मी थोडक्यात आपल्याला एवढंच सांगण्याचा प्रयत्न करीन की हे युद्ध का झालं. कारण पाकिस्तानमध्ये इलेक्शन झाली. ती इलेक्शन्स मुजीबुर रहमान जे अवामी लीगचे मुख्य होते त्यांनी मोठ्या संख्येने जिंकली आणि त्यांच्याकडे ज्या सीट्स मिळाल्या होत्या त्याप्रमाणे त्यांना ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान दोघांवरती पण राज्य करता आलं असतं. परंतु ते पाकिस्तान वेस्ट पाकिस्तानची रूलर्सना नको होतं. खास तर जुल्फिकार अली भुत्तो हे तिकडचे ते जे पीपल्स पार्टीचे जे मुख्य होते आणि याशिवाय त्यावेळेला असलेले पाकिस्तानचे जनरल्स, आपण त्याच्यातले जनरल याह्या खान जे त्यांचे सर्वात मोठे सेनापती होते त्यांना बघू शकाल. हेच ते याह्या खान या युद्धाच्या आधी पाकिस्तानचे सरसेनापती होते. तर त्याच्यामुळे पाकिस्तानी सैन्याने मोठ्या प्रमाणामध्ये गडबड करायला सुरुवात केली. ईस्ट पाकिस्तानमध्ये किंवा बांगलादेशमध्ये जवळजवळ 40 लाख माणसं तिथे मारली गेली. त्याच्यामधली 30 लाख जी होती ती हिंदू बांगलादेशी होती. आणि त्यानंतर रिफ्युजीचे मोठे ओंढे हे भारतामध्ये यायला लागले. भारताच्या अर्थव्यवस्थेवरती मोठा परिणाम व्हायला लागला. आणि ज्या वेळेला हे असह्य झालं तर त्यावेळेला भारताच्या त्यावेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते जनरल सॅम माणेकशॉ जे आपल्याला इथे दिसत आहेत या प्रेझेंटेशन मध्ये, त्यांना सांगितलं की तुम्ही आता लढाई सुरू करा आणि हे जे बांगलादेशी जे रिफ्युजीज आलेले आहेत यांना परत पाठवायला मदत करा. फील्ड मार्शल त्यावेळेला जनरल होते. त्यांनी सांगितलं की आता युद्ध शक्य नाही कारण युद्धाकरता तयारी करावी लागते आणि ती तयारी नाही. आपले रणगाडे तयार नाहीत, आपलं मेंटेनन्स पुरं झालेलं नाही, आपल्याकडे अम्युनिशन कमी आहे. लढणारं जे सैन्य आहे, काही सैन्य सध्या नक्षलवादीच्या विरुद्ध लढत आहे पश्चिम बंगालमध्ये. आपले अनेक फॉर्मेशन्स ही चीनी सीमेवरती आहे. त्यांना जर तिथनं आणायचं म्हटलं तर चीन तिथे गडबड करू शकतो. तर ही वेळ योग्य नाही. जर तुम्हाला लढाई करायची असेल तर त्याकरता तुम्हाला खूपच थांबावं लागेल. हे सगळं ऐकल्यावर त्यावेळचे जे नेतृत्व होतं त्यांना सगळ्यांना राग आला की तुम्ही असं का म्हणता. देशावरती एक मोठं आर्थिक संकट आलेलं आहे आणि तुम्ही म्हणता युद्धाकरता तुम्हाला अनेक महिने थांबावं लागेल. हे असं आम्हाला मान्य नाही. तर फील्ड मार्शलने त्यावेळेला सांगितलं की याला कारणं काय आहेत ही तुम्हाला मी सांगितली. पाहिजे असेल तर तुम्हाला मी पुन्हा सांगू शकतो. आणि तुम्हाला वाटत असेल की कोणी हे युद्ध आता सुरू करत असेल तर तुम्ही मला सॅक करा आणि अशा कुठल्या एखाद्या सेनापतीला निवडा की जे हे युद्ध आता सुरू करू शकतो. इंदिरा गांधी हे एक अनुभवी नेतृत्व होतं. त्यांनी फील्ड मार्शलना सेपरेटली बोलवलं आणि विचारलं की नेमका हा जो प्रॉब्लेम आहे हा एवढा सिरियस आहे का जेवढा तुम्ही म्हणता का. पुन्हा एकदा त्यांना सांगितलं फील्ड मार्शलनी की युद्ध आता होऊ शकत नाही कारण नोव्हेंबरच्या नंतर बर्फ पडायला लागेल. त्यानंतर तिथल्या सीमेवरच्या खिंडी बंद होतील आणि चीन पाकिस्तानला कुठल्याही प्रकारची मदत देऊ शकणार नाही. याशिवाय लागणारे अम्युनिशन, याशिवाय रणगाड्यांचे रिपेअर्स, याशिवाय तोफांचं रिपेअर, याशिवाय ट्रुप्सना एका सीमेवरनं दुसऱ्या सीमेवरती आणणं ही कामं त्याच वेळेला तयार होतील. इंदिरा गांधींनी ते ऐकलं आणि त्यांनी ते मान्य केलं आणि नंतर अर्थातच इतिहास घडला. त्यावेळेला अनेक जण असे होते की ते म्हणत होते की भारतीय सैन्य जे आहे ते एखादं घाबरलेलं आहे.
युद्ध आपण लगेचच करायला पाहिजे, जर युद्ध करत नसतील तर हे काम बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला द्यावं. जसं आजकाल कुठल्याही सैन्याच्या काही केलेल्या प्लॅनिंग वरती, नियोजनावरती जसं क्रिटिसिझम होतं की या जनरलना हे माहित नाही, रावत जे करतात ते बरोबर नाही वगैरे वगैरे, तसं त्यावेळेला पण ते सुरू झालं होतं. परंतु फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ एक अतिशय आउटस्टँडिंग जनरल होते आणि त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला वाटत असेल की बॉर्डर सिक्युरिटी फोर्स तुमच्याकरता ही लढाई जिंकू शकतं तर प्रयत्न करा. काही नोकरशाहीच्या लोकांनी बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला सांगितलं की तुम्ही बांगलादेशमध्ये जा आणि त्याला स्वतंत्र करा, आणि तिथे मग 500-600 त्यांचे सैनिक पकडले गेले. त्यावेळेला राजकीय नेतृत्वाला कळालं की हे काम बाकी इतरांकडनं कोणाकडून होणार नाही, फक्त हे सॅम माणेकशॉ यांच्याकडनं म्हणजे भारतीय सैन्याकडनं होईल. आणि त्यानंतर बाकीच्या तयारीला सुरुवात झाली. जसं मी मगाशी म्हटलं होतं, हे युद्ध 2 ठिकाणी लढलं गेलं. एक तर वेस्टर्न सेक्टर म्हणजे त्यावेळचा वेस्ट पाकिस्तान, इथे जे युद्ध लढलं गेलं, इथे सुद्धा मराठा रेजिमेंट ही मोठ्या प्रमाणात लढली. तर इथे मी आपल्याला थोडक्यात सांगू इच्छितो की मराठा रेजिमेंट जी आहे त्यांचे जे ट्रुप्स असतात ते महाराष्ट्रातले असतात. म्हणजे नेमकं फक्त मराठाच असायला पाहिजे असं नाही. ज्यांच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट आहे ते या मराठा रेजिमेंटमध्ये सामील होतात. आणि आज आपल्या 30 बटालियन्स आहेत आणि जवळजवळ मराठा रेजिमेंटच्या 12 बटालियन्सनी 1971 साली त्या युद्धामध्ये भाग घेतला होता. काही जण हे वेस्टर्न सेक्टरवरती लढले आणि म्हणजे सध्याच्या पाकिस्तानमध्ये, आणि अर्ध्या बटालियन्स या बांगलादेशमध्ये. वेस्टर्न सेक्टरचं मी फक्त एकाच लढाईविषयी बोलू इच्छितो. या ज्या लढाईमध्ये पाकिस्ताननी पुंछमध्ये हल्ला केला, हे पुंछ आपल्याला इथे दिसत आहे. पाकिस्ताननी छममध्ये हल्ला केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून आपण शक्करगडमध्ये हल्ला केला, त्यांनी हुसेनीवाला मध्ये हल्ला केला, त्यांनी फाजिलका मध्ये हल्ला केला, त्यांनी लोंगेवाल मध्ये हल्ला केला. आणि लोंगेवालची जी प्रसिद्ध लढाई आहे ती बॉर्डर सिनेमामध्ये आपण बघितलीच असेल. आणि शक्करगड वगैरेच्या भागाची लढाई झाली जिथे आमची 6 मराठा लाईट इन्फंट्री लढली आणि त्यामध्ये शिपाई पांडुरंग साळुंके याला महावीर चक्रने गौरवण्यात आलं. आणि जी सोसायटी पुण्यामध्ये मी जिथे राहतो, साळुंके विहार सोसायटी, त्याचं नाव साळुंके, शिपाई पांडुरंग साळुंकेच्या नंतर ते नाव देण्यात आलेलं आहे. कारण ज्या वेळेला आमची सोसायटी बांधली गेली त्यावेळेला शिपाई पांडुरंग साळुंके महावीर चक्र हे महाराष्ट्रातलं हायेस्ट गॅलंट्री अवॉर्ड होतं. तर वेस्टर्न सेक्टर मधले जे युद्ध झालं, पाकिस्तानच्या आत जे युद्ध झालं, याच्याविषयी मी जास्त बोलत नाही. परंतु इथे आपल्याला 2 गोष्टी समजायला पाहिजे की या युद्धामध्ये पाकिस्तानचा प्लॅन असा होता की इथे त्यांची सर्वात जास्त ताकद वापरायची आणि भारतीय सैन्याला इथे पराभूत करायचं. कारण बांगलादेशमध्ये त्यांचं असलेलं जे सैन्य होतं ते कमी होतं आणि आपल्याला माहिती आहे की वेस्ट पाकिस्तान आणि ईस्ट पाकिस्तान मध्ये काही जोडायला काही नव्हतं. त्यामुळे जी त्यांना ईस्ट पाकिस्तान मध्ये जे अधिक सैन्य पाठवायचं होतं ते त्यांना समुद्राकडून पाठवावं लागलं. आणि त्यामध्ये त्यावेळेला त्यांना श्रीलंकेने सुद्धा मदत ही केलेली आहे. म्हणून त्यांनी सगळे जे मोठे हल्ले होते ते राजस्थानच्या डेझर्टमध्ये, पंजाबच्या भागामध्ये, काश्मीरमध्ये हे करायचं ठरवलेलं होतं. आणि हे युद्ध त्यांना वाटलं की इथे जर आपण जास्त मोठ्या प्रमाणात युद्ध केलं आणि भारतीय सैन्याला हरवलं तर जे काही विजय त्यांना मिळू शकेल थोड्या प्रमाणामध्ये ईस्ट पाकिस्तानमध्ये, तिथून आपण त्यांना सांगू शकतो की तुम्ही तिथून परत जा. आता आपण ईस्टर्न सेक्टरकडे येऊ, म्हणजे सध्याचा बांगलादेश. या बांगलादेश हा याचा नकाशा आपल्याला समोर दिसतो आहे आणि याच्यामध्ये त्याची 3 जी मोठी गावं आहेत. एक आहे ढाका, दुसरं आहे खुलना आणि तिसरं आहे चितगाव, हे आपल्याला दिसत आहे. आणि या बांगलादेशमध्ये जे आपण लढलो, तर बांगलादेशची जी जॉग्राफी आहे, बांगलादेशचे जे भौगोलिक जे स्थान आहे ते आपल्याला दिसत आहे. इथे अनेक नद्या आहेत. ही आहे ब्रह्मपुत्रा नदी जी आसाम मधून बांगलादेशमध्ये येते, आणि ही आहे गंगा नदी. त्या दोन्ही नद्या आत येतात आणि यामुळे बांगलादेश अनेक भागामध्ये वाटला जातो. आणि तिथे असलेले रस्ते, तिथे असलेल्या रेल्वे लाईन या आपल्याला या नकाशावरती दिसत आहेत. आणि या भागामध्ये पाऊस खूप पडतो आणि या भागामध्ये
या नद्यांमुळे आणि जो दलदलीचा भाग आहे यामुळे या लढाईचा जो भाग आहे बांगलादेश मधला किंवा ईस्ट पाकिस्तान मधला, त्याला 3 मोठ्या भागामध्ये वाटता येईल. एक तर सेंट्रल भाग म्हणजे जो मध्य भाग आहे, इथे झालेली लढाई, कारण या नद्यांच्या या भागामुळे ही लढाई इथे झाली. आणि दुसरा जो आहे नॉर्थ वेस्टर्न भाग जो आपल्याला इथे दिसतो आहे, हा भाग कारण नद्या असल्यामुळे फक्त तो एवढाच भाग होता. इथून नद्या क्रॉस करणं हे सोपं नव्हतं. मग तिसरा जो आहे तो साऊथ वेस्ट वाला भाग जो आपल्याला खालती दिसतो आहे, आणि चौथा जो आहे तो ईस्टर्न भाग. असे हे बांगलादेश मधल्या लढाईचे नद्यांमुळे 4 मोठे भाग झाले होते. आणि आपल्याकरता ही लढाई जिंकण्याकरता ढाक्यामध्ये प्रवेश करून ढाक्यावरती कब्जा करणं हे सर्वात जास्त महत्वाचं होतं. आणि याकरता थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे की इथे पाकिस्तानचं सैन्य नेमकं कसं होतं आणि भारताचं सैन्याने ज्यावेळेला आक्रमण केलं तेव्हा कसं केलं. जर अगदी शॉर्ट मध्ये सांगायचं म्हटलं तर सुरुवातीला पाकिस्तानमध्ये फक्त 2 डिव्हिजन म्हणजे 50 ते 60 हजार हे पाकिस्तानचं सैन्य होतं. नंतर 5 ते 6 डिव्हिजन म्हणजे जवळजवळ 1.25 ते 1.5 लाख सैन्य हे पाकिस्तानचं तिथे आलं. आणि त्यांनी केलं काय, तर त्यांनी जी आपली बांगलादेश किंवा ईस्ट पाकिस्तान वरती युद्ध करायची त्यांची जी पद्धती होती, त्यांनी सीमेवरती आपल्या बॉर्डर आउटपोस्ट म्हणजे आपली ठाणी तयार केली. तिथे त्यांचं काही सैन्य होतं. आणि आत जी मोठी गावं होती, मग ते ढाका असो की खुलना असो की म्यानमार सिंग असो की चितगाव असो, तिथे त्यांनी आपलं सैन्य तैनात ठेवलं होतं. आणि त्याला ते स्ट्रॉंग पॉइंटचं युद्ध असं हे म्हणत होते. म्हणजे त्यांनी मोठ्या शहराभोवती आपले डिफेन्सेस किंवा आपले खंदक किंवा आपले बंकर्स हे तिथे तयार केलेले होते. आणि यामध्ये जे आक्रमक कारवाई भारतीय सैन्याने केली, आपण 4 दिशेने हल्ला केला. 33 कोर जी आपल्याला इथे वरती दिसत आहे, ही जी कोर आहे, ही कोर सध्या ही तैनात आहे ईस्ट आपल्या नॉर्थ ईस्ट इंडिया मध्ये सुखनाला. आणि त्यांचं मुख्य काम चीन सीमेवरती असतं. त्यांनी इकडून हल्ला केला. ज्यावेळेस चीनची सीमा बंद झाली तर ते या दिशेने ते ढाक्याला यायला लागले. 101 कम्युनिकेशन एरिया यांनी मधल्या भागात युद्धाला सुरुवात केली. 4 कोर जी अगेन चीनी सीमेवरती तैनात असते, त्यांना इकडून आत यायला सांगण्यात आलं ढाक्याच्या दिशेने. आणि आपण बघाल तर हे आपलं त्रिपुरा वगैरेचा भाग आहे आणि इथून ढाका हे सर्वात जवळ होतं, पण भाग हा डिफिकल्ट होता. आणि 2 कोर जी ऍक्च्युअली सध्या आपण जर बघाल तर ती पाकिस्तान सीमेवरती आहे. आणि या 2 कोरला खालच्या भागात हे आणण्यात आलं. तर हे थोडक्यात व्हेरी शॉर्ट मध्ये जी लढाई मोठ्या लेवलला लढली गेली ती आपल्याला दिसेल की आपण 4ही दिशेने या इथे आपण हल्ला करायला सुरुवात केली. आता हे युद्ध सुरू कसं झालं, युद्ध तसं म्हटलं तर 3 डिसेंबरला पाकिस्तानी सैन्याने पाकिस्तानच्या एअरफोर्सनी भारतावरती हल्ला केला आणि तो युद्धाला ट्रिगर मिळाला. परंतु त्याच्या आधीचे 3-4 महिने भारतीय सैन्याने लहान लहान ऑपरेशन हे बांगलादेश सीमेवरती सुरू ठेवली होती. आणि तिथे असलेल्या त्यांच्या बॉर्डर आउटपोस्ट होत्या त्या आउटपोस्ट वरती हल्ले करायला सुरुवात केली होती. जसे ते हल्ले झाले तर पाकिस्ताननी आपलं पुष्कळसं सैन्य जे होतं शहरांभोवती बसलं होतं डिफेन्सेस घेऊन, त्यांना सीमेवरती हलवायला सुरुवात केली. म्हणजे आपण पाकिस्ताननी जे स्ट्रॉंग पॉइंट नावाचा जो डिफेन्स तयार केला होता त्यांना आपण फसवलं आणि त्यांच्या पुष्कळशा सैन्याला आपण सीमेवरती यायला भाग पाडलं. ज्यामुळे नंतर ज्या वेळेला लढाई 4 डिसेंबरला ऍक्च्युअली सुरू झाली तर त्यावेळेला पाकिस्तानचं सैन्य ना सीमेवरती स्ट्रॉंग होतं, ना जी शहरं होती ते तिथे स्ट्रॉंग होतं. तर या लढाईमध्ये लेफ्टनंट जनरल नियाझी हे पाकिस्तानचे तिथे असलेले हे सेनापती होते. आणि त्यांच्या आधी जनरल टिक्का खान हे मुख्य होते. आणि जनरल टिक्का खानला बुचर ऑफ बांगलादेश असं म्हटलं जातं. म्हणजे त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये इथे असलेल्या
40 लाख नागरिकांची कत्तल केली होती, कारण त्यांना वाटलं की त्यामुळे हे घाबरून जातील आणि नंतर कुठलाही राज्यकारभार करण्याकरता ते थांबतील. आणि हे ते प्रसिद्ध चित्र आहे की ज्या वेळेला जे पाकिस्तानचे मुख्य सेनानी होते जनरल नियाझी, त्यांनी आपले जे सेनापती होते जनरल जगजीत सिंग अरोरा, जे ईस्टर्न कमांडचे मुख्य होते, त्यांच्या समोर या करारावरती सही केल्या आणि पाकिस्तानी सैन्य हे आपल्याला पूर्णपणे त्यांनी सरेंडर केलं. 94,000 कैदी तिथे पाकिस्तानच्या सैनिकांचे आपण पकडले. मी म्हटलं की जवळजवळ 1.25 ते 1.5 लाख हे पाकिस्तानचं सैन्य तिथे होतं. त्यातलं 94,000 ब्रॉडली आपण पकडलं. 9-10 हजार सैन्य हे तिथे मारलं गेलं आणि थोडस सैन्याला डावीकडे उजवीकडे पळून जायला मदत मिळाली. काही पाकिस्तानी सैन्य 9-10 हजाराच्या आसपास पळून गेलं हे म्यानमारमध्ये, आणि काही चीनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, परंतु ते म्हणजे भारताच्या ताब्यात सापडलं नाही. परंतु ते त्यांना पळून जाण्यामध्ये थोडाफार यश मिळालं. परंतु बल्क जो आहे त्या सैन्याला आपण पकडलं आणि तिथे असलेले दोन मोठे हिरोज आहेत ते मी आपल्याला दाखवतो. इथे जे मध्यभागी उभे आहेत हे आहेत लेफ्टनंट जनरल सगत सिंग. हे अतिशय प्रसिद्ध असे सेनापती होते ज्यांनी 4 कोरचं नेतृत्व केलं होतं आणि हे होते की ज्यांनी ढाक्यामध्ये सर्वात पहिले प्रवेश केला. हा सर्वात पहिला प्रवेश फर्स्ट मराठा लाईट इन्फंट्रीने केला होता, त्याच्याविषयी मी बोलीन. आणि हे होते लेफ्टनंट जनरल जेकब, जे चीफ ऑफ स्टाफ होते, आणि त्यांनी आणि फील्ड मार्शल माणिकशॉ यांनी ठरवलं होतं की युद्ध ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेला होईल, परंतु त्याच्या आधी आपण पाकिस्तानी सैन्याला पळापळी करायला लावायची. आणि त्यामध्ये अनेक मराठा बटालियन्स युद्धाच्या आधी सुद्धा लढल्या, तर त्याचे नियोजन हे ज्यांनी केलेलं होतं. तर हे 2 महत्वाचे सेनानी आपल्याला इथे दिसत आहेत आणि 94,000 पाकिस्तानी सैनिक ज्यांनी सरेंडर केलं ते आपल्याला इथे हे दिसत आहे. तर ही थोडक्यात पाकिस्तानी सैन्याची परिस्थिती युद्धाच्या आधी जी होती ती अशा प्रकारची होती. आणि युद्ध मध्ये ज्या महत्वाच्या घटना घडल्या त्याविषयी मी थोडं सांगण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटी हे युद्ध 16 डिसेंबरला संपलं, त्याला आपण विजय दिवस म्हणतो. आणि आता या युद्धाला आता 50वे वर्ष सुरू झालेलं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण या युद्धाविषयी, या युद्धाच्या ज्या वेगवेगळ्या लढाया होत्या त्याविषयी बोलणार आहे. तिथे लढलेले जे फेमस सैनिक होते त्यांच्याविषयी आपण बोलणार आहे. अनेक प्रसिद्ध जागा. आणि मी माझा आता जो दुसरा भाग आहे तो मराठा रेजिमेंट च्या बटालियन्सनी जे इथे शौर्य गाजवलं होतं त्यावरती केंद्रित करणार आहे. तर इथे मी माझा पहिला भाग हा संपवतो आणि दुसरा भाग जे मराठा रेजिमेंटचं शौर्य 71च्या लढाईमधलं, खास तर केवळ बांगलादेशच्या आत, त्याविषयी मी बोलणार आहे. तर मी इथे थांबतो. जय हिंद. प्रखर राष्ट्रवादाची परखड अभिव्यक्ती, साप्ताहिक विवेकची हीच रीती. विषयाचं नाही त्याला बंधन, ध्यास एकच समाज प्रबोधन. या अमृत महोत्सवी विचार यात्रेत डिजिटली सहभागी व्हा. विवेकची वेबसाईट, फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल आजच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.